नाशिक महापालिकेतल्या राड्या प्रकरणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना अटक झाली आहे। आमदार कडू हे नाशिक पालिका आयुक्तांवर धावून गेल्याची घटना पालिकेत घडली। यावेळी आमदार कडू यांनी पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना बाजूला केल्याने अभिषेक कृष्णा बचावले। नाशिक पालिकेने 1995च्या अपंग पुनर्वसन कायद्याअंतर्गत काय अंमलबजावणी केली? अपंगांचा 3% निधी खर्च करण्याची तरतूद असताना निधी खर्च का झाला नाही याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू अपंगांच्या शिष्टमंडळासह पालिकेत आले होते। यावेळी आयुक्तांच्या कार्यालयात चर्चा सुरू असताना आमदार कडू आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। या घटनेनंतर आमदार कडू यांना पोलिसांनी अटक केली। सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा पालिकेत येण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला। त्याला शुकर माना, आम्ही त्याला मारलं नाही, तो माराच्याच लायकीचा होता। ते कृष्ण नाही, ते कंस आहे पुरं। 3% अपंगाचा मागील वर्षापासून खर्च नाही आहे। इथं तुम्ही महानगरपालिकेत आले, इथं रॅम्प नाही आहे, कायदा 95चा आहे आणि कारवाई होत नाही। कायदा लोक इथं बसून जर तुळत असेल, पगार घेऊन तुळत असेल तर मारणारच। आज वाचला, उद्या जर अजून कारवाई झाल्यानंतर पुन्हा मारायला येऊ। आपण 3% का खर्च केला नाही? 10 कोटी रुपये अपंगाचे। मी 2014 पासून पत्र देतो आहे, 5 पत्र दिले, उत्तरच नाही आहे। स्मरणपत्र 5 दिले आहे मी। त्या अपंग जलांधर नावाचा अपंग आहे, ते अनाथ आहे, त्याच्या घरी 2 अपंग बांधव आहे, त्या संदर्भातचं आमचे पत्र होते, साधं उत्तर नाही भेटलो आम्हाला। काय अपेक्षा करणार? आयुक्त साहेब पण त्यांना सांगितलं की तुम्ही फास्ट हा कार्यक्रम घ्या आणि एवढ्या वर्षभरामध्ये जो काही 3% निधी राखीव आहे तो खर्च झाला पाहिजे, ह्या अनुषंगाची ती बैठक होती। तर त्याच्यातून तो प्रसंग उद्भवला। आयुक्त साहेबांची चर्चा करून नियमानुसार काय जे असेल ते कारवाई करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।